ज्यावेळी आपण महाभारत रामायणामध्ये उल्लेख करतो की म्हणजे आपल्याकडे जादूमय प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये काही शस्त्र आपल्या महाभारतामध्ये बघितलेले आहेत की शस्त्र कधी खतमच होत नाही आपल्या बात्यातली बाण. मग महाराजांनी ह्याच्यावरती काहीतरी निर्माण करून असं शस्त्र निर्माण केले की जे आपल्याकडचं पण संपलं नाही पाहिजे. ते शत्रूचा तर वेध घेतला पाहिजे पण संपलं नाही पाहिजे, पण आपल्यापासून लांबच्या शत्रूचा वेध घेतला पाहिजे. मग त्यासाठी महाराजांनी एक शस्त्र बनवलं. त्या शस्त्राचं नाव काय? विटा. भाला असतो, भाल्याला पाठीमागल्या साईडला दोर असतो जो आपल्या हाताला लावला जातो, जो किमान 10 फुटावरचा मारा करू शकतो आणि पुन्हा आपण हाताने ओढून घेऊ शकतो. असंच महाभारतात आपले शस्त्र गावतात ना. अजून एक शस्त्र असतं डोकं फोडण्याचं, नाही, गदा. तसं मराठ्यांनी गदेचं रूपांतर कशात केलं? गुज. काटे काटे लावले त्याला. तो अंगावरती नाही मारायचा, फक्त डोक्यात मारायचा, आउट. तसं वाघनक्या ही शस्त्र महाराजांनी बनवून घेतली, जे आमच्या पुराणांमध्ये महाभारतात सापडतात. फक्त आधुनिकतेचं प्रतीक शिवाजी महाराजांनी केलं. आपण म्हणतो महाराजांनी आधुनिकता पूर्ण आत्मसात केली. महाराज म्हणतात की आमची शस्त्र थोडीशी आखूड पडतात पटांपुढं, थोडीशी त्याची लांबी वाढवा. शस्त्र जड जात आहेत पोलादाचा. दमास्कस पाताना बाहेरच्या देशात ना, इथं बरं ना दमास्कस, बाहेरच्या देशात ना दमास्कस पाता आणायचं.